मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं वास्तव दोषारोपपत्रामधून समोर आलं आणि जे काही फोटो समोर आल्यानंतर पूर्णतः संताप व्यक्त केला जातो आणि याच संतापाचा उद्रेक म्हणून मध्यरात्री बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आणि या बंदला सुरुवात झालेली। विशेषतः मध्यरात्री या बंदलाची हाक दिल्यामुळं काही व्यापाऱ्यांना बंद संदर्भातली कल्पना देखील नाही। मात्र आपण पाहतो इथं सकाळीच हे मार्केट उघडण्याची लगबग असते, मात्र लगबग कुठेही पाहायला मिळत नाही। शाळेमध्ये जाणारे क्वचित जी मुलं वगैरे आहेत ते पाहायला मिळतात। मात्र ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ देखील करण्यात आला। CIDनं फॉरेन्सिकमध्ये त्या व्हिडिओचे काही स्नॅप्स आहेत, म्हणजे स्क्रीनशॉट आहेत ते काढलेले चार्जशीटला जोडलेले होते आणि त्या जोडलेले जे चार्जशीटचे जे फोटो आहेत ते समाज माध्यमावर समोर आल्यानंतर अक्षरशः संताप व्यक्त केला जातो आहे। रात्रीपासून जर बघितलं तर चीड आणणारा हा संपूर्ण प्रकार आहे आणि या सगळ्या प्रकाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जातो आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज बीड जिल्हा बंद आहे आणि बंद बीड जिल्हा असल्याकारणानं या अगोदरच्या बंदला हिंसक वळण लागलेलं होतं, त्यामुळं बीड जिल्हा प्रशासन देखील अलर्ट आहे। रात्रीच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, चार्जशीटमधील जे फोटो आहेत ते तशा पद्धतीचे आहेत असं आवाहन जरी केलं असलं तरी देखील सामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त आहेत। उत्स्फूर्त पद्धतीने जे व्यापारी आहेत ते देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच जे संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत त्यांना फाशीची कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते। प्रत्येकाच्या समाज माध्यमांच्या वॉलवरती हे संतोष देशमुख यांचे हे फोटो व्हायरल होत असताना चीड आणणारा आणि संताप आणणारे हे सगळे फोटो पाहिल्यानंतर, काळीज पिळवटून टाकणारे हे फोटो पाहिल्यानंतर त्याचा संताप व्यक्त करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्हावासियांनी आज बंदची हाक दिलेली। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे। त्यामुळं आजचा बंद हा शांततेत करावा अशा पद्धतीने प्रशासनाचं आवाहन जरी केलं असलं तरी बीडमध्ये मात्र आज ज्या पद्धतीने लोकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे त्यामुळं कुठंतरी संवेदनशील परिस्थिती आहे, कुठंतरी तणावाची परिस्थितीच्या अनुषंगाने बोललं जातं आहे। मात्र पोलीस प्रशासन या प्रत्येक घटनेवरती लक्ष ठेवून आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी घेतली जाते। त्यामुळं एकंदरीत आजचा जो बंद आहे तो शांततेत पार पाडावा, निषेध व्यक्त करत असताना कायदा कोणी हातात घेऊ नये असं पोलीस प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे नेमका बंद सुरुवात झालेला आहे, बंदला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये लोक संताप व्यक्त करत आहेत। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।